मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होणार संकल्पचा दहीहंडी उत्सव. लाडक्या बहिणींची विशेष सन्मान हंडी व गोविंदा होणार सन्मान. गोविंदाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहरातील काही प्रमुख प्रसिद्ध व विश्वविक्रमी दहीहंडी उत्सवामधील एक गोविंदाप्रिय दहीहंडी म्हणून संकल्प प्रतिष्ठानाची दहीहंडी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारे एक अनोखे नाते. संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील घटकांना एकत्रित आणून गुणगोविंदाने साजरे केले जातात. त्याप्रमाणे 2006 सालापासून सातत्याने मोठ्या जोशात व उत्साहात साजरा केला जाणाऱ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन शिवसेना उपनेते व संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांच्यातर्फे येत्या 27 ऑगस्ट 2024 रोजी रघुनाथनगर येथे करण्यात आले आहे. संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दहीहंडी उत्सव 2024 यांचे यंदा 19वे वर्ष असून जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास रोख 21 लाखांचे पारितोषिक या उत्सवात दिले जाणार असून ठाणे शहरात सर्वप्रथम जे पथक पहिले 9 थर लावेल त्या पथकास 11 लाखांचे बक्षीस देण्यात येईल आणि त्यानंतर 9 थर लावणाऱ्या पथकासही लाखोंची बक्षिसे देण्यात येतील. तसेच इतर गोविंदा पथकास देखील संबंधित रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. गोविंदासह महिला गोविंदाही या उत्सवात सहभागी होतात. तसेच या मुलांप्रमाणे धाडस दाखवत थरांवर थर लावून हंडी फोडतात. त्यामुळे मुंबई ठाणे येथील महिलांच्या गोविंदा पथकाला विशेष मान देण्यात येणार असून त्यांच्यासाठी विशेष पारितोषिक संकल्प प्रतिष्ठानातर्फे ठेवले गेले आहे. या भव्य दिव्य दहीहंडी कार्यक्रमात एकूण 3 हंडींचा थरार आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. यामध्ये एक हंडी ठाण्यातील पथकांसाठी तर दुसरी दहीहंडी ही मुंबईतील पथकांसाठी असेल. तर महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींसाठी विशेष सन्मान हंडी बांधण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजक व प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी माध्यमांशी बोलताना दिली. संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे 18 वर्ष आणि 19व्या वर्षात आपण पदार्पण करतो आहे. या संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणाने साजरा केला जातो. यावर्षी पण त्याच पद्धतीने केला जाईल. यावर्षी नवीन बँड असल्यामुळे अमित हडकर आणि त्यांची पूर्ण टीम सोबत असणार आहे आणि त्यांचे सर्व कलाकार त्याच्या हस्तक्षेत्रात पण असतील आणि आपल्यामध्ये मराठी हिंदीमधील सर्वच कलाकार इथे उपस्थित दाखवतात. ती पण उपस्थिती त्यांची असेलच. त्याचबरोबर आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि सर्व मंत्री खासदार आपले जे दरवर्षीप्रमाणे येत आहेत त्यावेळी उपस्थिती दाखवतील. आणि या माध्यमातून संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी जो दहीहंडी उत्सव साजरा केला जातो तो महाराष्ट्रामध्ये आपल्या माध्यमातून तो दाखवला जातो. त्या माध्यमातून यंदा पण त्याच्यापेक्षा चांगला दहीहंडी उत्सव आम्ही संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने साजरा केला जाईल. दरवर्षीप्रमाणे 200-250 गोविंदा पथकं हजेरी लावत असतात. यावर्षी पण त्याच पद्धतीने गोविंदा पथकं हजेरी लावतील आणि जसं ह्या दहीहंडीला जर विश्वविक्रम झाला त्याला करतील असे आम्हाला अपेक्षा आहे. पहिलं बक्षीस आपण विश्वविक्रम केला तर त्याला 21 लाखाचं बक्षीस आहे आणि जर 9 थर ठाण्यामध्ये सर्वप्रथम लावले त्याला 11 लाखाचं बक्षीस आहे आणि बाकी तर बक्षीस आहेतच. महिलांमध्ये आपण सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजना काढली. तशीच आम्ही लाडकी बहीण दहीहंडी योजना यंदा ठाणे शहरामध्ये संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण लावली आहे. त्या माध्यमातून बहिणीसाठी जास्तीत जास्त बक्षीस द्यायचा आम्ही प्रयत्न करतो.